नमस्कार. रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पत्ताकोबीच्या वड्या. त्यासाठी मी 200 ग्रॅम पत्ताकोबी घेतलेली आहे. ही पत्ताकोबी किसणीवर बारीक किसून घ्यायची आहे. ही पत्ताकोबी किसून घ्यायची आहे बारीक. पत्ताकोबीच्या वड्यांसाठी मी मसाला तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी 9-10 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा धणे घेतलेले आहे. अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे. 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे थोडी. आणि झाकण लावून याचा खरडा बनवून घ्यायचा आहे. असा खरडा मी मिक्सर मध्ये करून घेतलेला आहे. वड्या बनवण्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ते भांड्यामध्ये टाकायचं. अर्धी वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे. किसलेली कोबी घालायची आहे. खरडा बनवून घेतलेला आहे तो घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचे. आता सर्व मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचे. पाणी आपल्याला लागलं तरच घालायचं आहे, नाहीतर पाणी घालायचं नाही याच्यामध्ये, कारण कोबीमध्ये जास्त पाण्याचं प्रमाण असतं. असा गोळा मी बनवून घेतला आहे. मला अजिबात पाणी लागलेलं नाहीये. थोडंसं पोळीपाटाला तेल लावून घ्यायचं. असा गोळा मी अर्धा घेतलेला आहे. त्याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचे. असा दुसरा पण आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे. चाळणीला तेल लावून घ्यायचंय. तेल लावून घेतलेलं आहे मी चाळणीला. तर त्यावरती मी रोल ठेवणार आहे. झाकण लावून 20 मिनिटं हे रोल वाफवून घ्यायचे आहे. रोल थंड करून त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहे. आता आपण अशा वड्या कापून घेऊया.
तेल तापलेलं आहे. आता आपल्याला वड्या दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यायच्या. वड्या पलट्या करून घ्यायच्या आहे. कोबीच्या वड्या अशा खरपूस तळून झालेल्या आहेत.